पुढच्या 10 वर्षात काय वातावरण होणार आहे तुम्हाला कल्पना आहे? शासन आपल्या बाजूनी आहे? शासन हिंदूंच्या बाजूनी आहे का? हिंदू टिकून राहिला? कुणी टिकवायचं? मग कुणी टिकवायचा? कुणालाच काही वाटत नाही काय करणार आहोत. काही वाटत नाही की आपल्या पोरींना आपण कसे वागवतोय. पुण्यामध्ये शिकायला पोरी ठेवल्या, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये कारट्या. अनेक पोरी पुरुषांच्या बरोबर 8-8 महिने एकत्र राहतात. अगदी शील चारित्र्य सगळं संपलं आणि नंतर ओरडायचं नुसतं. बलात्कार झाले की आणि अत्याचार झाले की. 2 वर्षाच्या बलात्कार झाला ती गोष्ट लांछनास्पद निश्चित आहे. त्याच्यासाठी कडक कायदे झालेच पाहिजे. पण ज्या मुली आचरडासारखे कपडे घालतात, आचरडासारखं वागतात, त्या पोरींवर बलात्कार झाल्यानंतर त्या पोरीच्या कानाखाली एक वाजवायला नको का? काय आई म्हणून जबाबदार कोण आहे? आज आईलाच लाज नाहीये. खरंच सगळ्या आयांनो मी तुम्हाला नावं ठेवते की तुम्हाला रागवते, याचं वाईट वाटून घेऊ नका. वस्तुस्थिती अशी आहे की आज तुम्ही धर्मशिक्षण घरातनं देणं बंद केलेलं आहे. तुम्ही मुलींना सांगत नाही तू कुंकू लाव, तू बांगडी घाल, आपण हिंदू आहोत. तुम्ही शिकवत नाही की आपला धर्म हे सांगतोय. तुम्ही सांगत नाही सत्यवानाची सावित्री, तुम्ही सांगत नाही द्रौपदी, तुम्ही सांगत नाही सीतामाई, तुम्ही सांगत नाही अहिल्या, तुम्ही काही सांगत नाही मुलींना. फक्त एवढंच सांगायचं की तुला इंजिनियर व्हायचंय, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला ट्युशनला जायचंय, तुला असं करायचंय, पण तुला धर्म पाळायचंय असं मात्र सांगायचं नाही. का बरं? साने गुरुजींशी परवा मी फार भांडले बाबा, फार भांडली. साने गुरुजींशी माझं रोजच भांडण आहे. गुरुजींना मी उठून बसवते, मांडी घालून बसा म्हणते गुरुजी माझ्या बरोबर. मला झोप येत नाही, तुम्ही पण जागा म्हणते. रोज मी मोठ्या मोठ्या पुरुषांशी बोलते, आता महापुरुषांशी. माझ्या डोक्यातलं वादळ मी त्यांना सांगत असते. काय करणार आहे? साने गुरुजींना म्हटलं, गुरुजी श्यामची लिहून किती दिवस झाले? गुरुजी म्हणाले 75 वर्ष. म्हटलं गुरुजी कुठे आहे श्यामची आई? ते म्हणाले का? श्यामची आई भारतात सापडत नाही. म्हटलं गुरुजी हरवली, आई हरवली. प्रत्येक घराचं दार वाजवते वाजवते वाजवते, श्यामची मम्मीच दार उघडायला येते, आई काही दार उघडायला येत नाही. मम्मी. ते पुढे मला विचारतायत श्यामचं काय झालं ग? म्हणलं गुरुजी हा प्रश्न केवढा निरर्थक आहे. आईच नाही तर कुठला श्याम जन्माला घालायचा? श्याम पुण्यामध्ये कात्रजच्या घाटात दारू पिऊन रेव पार्ट्या करतोय आणि त्याची आई पैठणी जिंकण्यासाठी बादलीमध्ये चेंडू फेकण्याची प्रॅक्टिस करते. टाक टाक टाक. तो परका माणूस घरात शिरतोय, वहिनी